नमस्कार सर. नमस्कार. सर तुमचं थोडक्यात नाव आणि परिचय द्या. कांतीलाल रघुनाथ टेपणे, मुक्काम पोस्ट असते तुम्हाला, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. बरं. तर साधारणतः आता आपण हा तुमचा जो काही आहे घेवड्याच्या प्लॉटमध्ये आलोय, बरोबर? ते एकंदरीत आता हे क्षेत्र किती आणि लागवड कधी केली होती तुम्ही? म्हणजे आता मे एंडिंगची लागवड आहे. मे एंडची लागवड आहे, बरोबर? तर साधारणतः 2.5 महिन्याचा प्लॉट झालेला आहे हा, बरोबर? आता तुमच्या हातात मध्ये जो घेवडा दिसतोय, आता आपण इथं पण बघितलं 2.5 महिन्यामध्ये माझ्या मते जे काही सेटिंग वगैरे जी झालेली आहे, तर दरवर्षी तुम्ही घेवडा करता का? हा, डेली करतो ना दरवर्षी. दरवर्षी करता. तर एकंदरीमध्ये आता जी काही आपल्याला लाग वगैरे लागलेली आहे, तर कशी अपेक्षेप्रमाणे आहे का? अपेक्षेपेक्षा जास्त. अपेक्षेपेक्षा जास्त आहे, बरोबर? किती वर्षापासून एससीटी वैदिक म्हणजे टच मध्ये किती वर्षापासून वापरत आलेले आहे तुम्ही? जवळजवळ 8-9 वर्ष झाले. 8-9 वर्ष झाली तेव्हापासून वापरताय, बरोबर? आधी एससीटी होतं, त्याच्यानंतर वैदिक आलं, आता हा पूर्ण 100% प्लॉट एससीटी वैदिक वरती, बरोबर? याच्यामध्ये आपण काहीच वापरलेलं नाही बाहेरचं, बरोबर? हा जो काही प्लॉट 2.5 महिन्यात झालेला आहे, याची आतापर्यंत तोडे किती झालेले? चौथा तोडा झालेला आहे. पहिला किती किती क्विंटलचं निघालं? पहिला 2 पोती. 2 पोते. दुसरा म्हणजे किती किलो तरी एक अंदाजे? 100 किलो. दुसरा? ते जवळजवळ 3 म्हणजे 150 पावणे 2. तिसरा? 7 पोती. तिसरा किती 7 पोती. 7 पोते. आणि आता चौथा बाकी कुडायचा बाकी राहिला, म्हणजे चौथ्यातला बाकी काल 3 पोते कुठले. 3 पोते कुडले. म्हणजे टोटल असं आपण धरून चालू 15-16 पोते तुमचे गेले, बरोबर? आणि ऍव्हरेज रेट काय चालू आहे आता सध्या? आता ऍव्हरेज 5-5.5. 5-5.5 हजार. हायेस्ट म्हणजे कधी कसं खाल्लं व अप डाऊन होतं साधं असं. बरोबर. हायेस्ट पण आपण विकला मार्केटमध्ये, काय रेट निघाला होता तेव्हा? 8,000. 8,000 रुपये. म्हणजे साधारणतः 8,000 रुपये क्विंटल, बरोबर? ते एकंदरीत 80 रुपये किलो पर्यंत आपण बाजार भाव घेतलेला आहे, बरोबर? आता लाग आहे किंवा जी काही पत्ती आहे, तर सगळी अशी म्हणजे आपण म्हणतो ना ताकदवर आहे, आणि जे पीक पण आहे ते पण एकदम फ्रेश आहे. एकंदरीत काय बदल वाटतं दरवर्षीच्या घेवड्याच्या तुलनेमध्ये? दरवर्षीचे घेवड्या तुलनेत म्हटलं तर 2-3 खुडे झाले का संपला. 2-3 खुड्यामध्ये संपलं. आता आहे डेमो प्लॉट आहे, आता जेवढे सोबतचे ते संपले. आता इथं 2च खुडे झाले, संपला. 2च खुड्यांमध्ये संपून गेला प्लॉट. म्हणजे ते शेवट केला कालच. बरं, म्हणजे चालू होण्याआधी संपून जातो. संपून गेला म्हणजे आमच्या अगोदर होते 15-20 दिवस अगोदर होते. पण माझ्या अगोदर माझ्या सोबतच त्यांच्या सोबत मी पहिला तोडा केला. बरं, ते संपले, ते संपून पण गेले. बरं, त्यांनी किती माल काढले अंदाजे? त्यांचे गेले 10 होते टोटल. फक्त 10 होते आमच्या बरोबर. तुमचं बिघ्याचंच प्लॉट आहे? बिघ्याचंच प्लॉट. त्याच्यामध्ये 10 होते. आता आपलं अजून तर म्हणजे 2.5 महिन्याच झालेलं आहे. माझ्या मते अजून 2 महिने चालेल आपलं प्लॉट जर व्यवस्थित हे केलं तर. ट्रीटमेंट म्हणजे जर चालू राहिली तर आरामशीर चालेल. आरामशीर चालेल. आतापर्यंत 15-16 पोते गेलेले पण अजून पण 8-10 पोते निघतील, बरोबर? एवढी तर लाग आहे, बरोबर? एकंदरीमध्ये आता समजा आपण जर पाहिलं खाली, समजा ही पत्ती पाहिली, तिची ग्रीनरी किंवा तिचा रफपणा, बरोबर, आणि शेंगांची क्वालिटी, बरोबर, तर काय मार्केटमध्ये समजा आपला माल गेल्यानंतर काय एकंदरीत कसा अनुभव आहे? आतापर्यंत 2 पुढे झाले तर व्यापाऱ्यांची म्हणजे मागणी तर आहेच. मागणी इतरांपेक्षा. आता एक व्यापाऱ्याने घेतला तर दुसरा सांगतो मला द्या असं, म्हणजे क्वालिटीमुळे त्यांची आपल्या मालाला मागणी, क्वालिटी चार्जमुळे क्वालिटी जास्त आली. क्वालिटी चार्जमुळे क्वालिटी जास्त आहे. बर, तर एकंदरीत त्याला काय काय वापरलं होतं, कसं शेड्यूल वापरलं? बेसल डोस पासून तर सुरुवात नाही केली. बेसल डोस तर गेला नाही आपला. बर, कारण मध्ये सुरुवात केली सॉइल चार्जर या बाकी एनर्जी बुस्टर. पण आता शिलाजीत गेले 8 दिवसापूर्वी. बर, म्हणजे जे बेसल सोडून जे काही आहे ते बाकी गेले. बाकी सगळे गेलेले आहे. आणि एसएसएम चा 1 डोस गेला. बरोबर, म्हणजे आता म्हणजे 15 दिवस अगोदर 15 एसएसएम, शिलाजीत आणि LSQ हे सगळे ट्रीटमेंट झालेले आहे. तरी एवढं सुंदर प्लॉट आहे.
बेसल गेला असतं तर अजून जोमदार असतं. अजून बरोबर. काही पाहायचं गरज नसते. काही पैसे गरज नसते. आणि पावसामध्ये सर त्यांची एक समस्या त्यांना अशी उद्भवली हा. कळी जी होती ना बरोबर. पुन्हा अशी बघा अशी पिवळी पडून जायची, डम्पिंग होत होती. बरोबर. मग त्याच्यानंतर मी व्हिजिटला आलो. व्हिजिट झाल्याच्या नंतर ऑब्झर्व केल्यावरती मी त्यांना सजेस्ट काय केलं का तुम्ही याला एलएसक्यू टाका. बरोबर. एलएसक्यू टाकल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी त्यांचाच कॉल आला मला का तुम्ही प्लॉटवरती या. मी प्लॉटवरती आलो तेव्हा इथं पाहिल्यानंतर असं वाटलं मला का एकदम म्हणजे असं का थोडस चित्रच बदलून गेलं डायरेक्ट. बरोबर. जी डम्पिंगची समस्या मिटली त्यांची आणि म्हणजे शेंग्याला जो पिवळसर पण होता, ग्रीनरी चांगली आली, बरोबर. सेटिंग पण व्यवस्थित झाली त्याची. सेटिंग पण व्यवस्थित झाली. तर आता एकंदरीत आपला हा जो काही हे जे काही पीक आहे बरोबर, हे कमी कालावधीचं आणि कमी त्याची म्हणजे जे काही वय आहे ते पण कमी कालावधीचंच राहतं, म्हणजे कमी दिवसातलं पीक म्हटलं जातं बघ थोडक्यात. तर एकंदरीत आता आपण तुमच्या म्हणजे आता समजा घेवडा बघितला, याच्या आधी पण तुम्ही भरपूर द्राक्ष बागेला पण वापरत होते बरोबर, आणि भरपूर पिकांना पण वापरलेलं आहे तुम्ही या आधी पण. तर एकंदरीत काय अनुभव वाटतो? अनुभव तर चांगला आहे, रिझल्ट पण चांगले. हा. थोडा दमायचं काम कमी आहे, पण मग कसं आहे पुरेपूर जर वापर केला तर अजून फायदा आहे. असं अजून फायदा आहे, 100% वापर केला तर फायदा आहे, 100% फायदा आहे. आता साधारणतः तुमचं हा जो काही परिसर आहे, आता तुमच्या माग पण पाहिलं तर धुकं आलेलं आहे बरोबर, आणि माझ्या मते हा जो काही परिसर आहे हा म्हणजे आपलं सापुतारेपासून जवळ येतो आणि तुमच्या आजूबाजूला सगळे डोंगर आहे बरोबर, त्याच्यामुळे पाऊस हा कंटिन्यू राहतो बरोबर. म्हणजे किती आता 8 दिवस झाले वगैरे नाही ते कंटिन्यू म्हणजे वापसा हा तयारच होत नाही काहीच नाही बरोबर. आता म्हणजे वापस आले, आता वापस आलंय. आता खाली जर पाहिलं आपण तर भरपूर ठिकाणी शेवायला पण गेलेलं आहे, म्हणजे आपल्याला इथं पावसाचा अंदाज कळू शकतो की इथं किती पाऊस होतो बरोबर. आणि एवढा पाऊस असताना भरपूर ठिकाणी बुरशीचे अटॅक होता किंवा रोगराईचे अटॅक होता. तेच नाही यंदा असं वाटलं दरवर्षी बुरशीचं प्रमाण भरपूर होतं, म्हणजे मर तर भरपूर राहायचं, पण यावर्षी एक पण झाड नाही भेटलं. म्हणजे मरीचं प्रमाण जास्त होतं, बुरशी लागायची डायरेक्ट बुड्यात पुढे बुरशी लागायची झाड, त्याच्यात म्हणजे 20-30% झाड जाणारच होते, पण यावर्षी एक पण नाही झाड दिसलंच नाही. एक पण झाड दिसलं नाही, म्हणजे तो एक बदल जाणवला. आज 20-30% झाड म्हणजे आपलं नाही काही 30-40% उत्पन्नाचं नुकसान होतं बरोबर आहे. तर हा एक तुम्हाला बदल दिसला. जे काही रोगराई आहे म्हणजे जे काही आता तुम्ही जर हाच प्लॉट समजा तुमच्या मित्रांसारखा केला असता तर तुम्हाला असं वाटतं का तुम्ही जे काही आता फॉलियर स्प्रे म्हणा, स्प्रे वगैरे म्हणा किंवा खालून जे काही ट्रीटमेंट करता ती तुम्हाला याच्यापेक्षा जास्त लागली असते, कमी लागली असते? आपण जे करतोय त्याच्यापेक्षा जास्त तर लागली असते, कारण खर्च वाढला असता. एकमेव कुठं आता गेरवा आहे बरोबर. गेरवा एकदा जर आला ते कंट्रोल नाही होत, पण मग संपून टाकतो आता plot. कंट्रोल मध्ये Control आहे, हा. पण मग कंट्रोल मध्ये एकदम कंट्रोल मध्ये. म्हणजे अजून चढून नाही राहत, जेवढं आलंय तेवढं आहे. बर. आता एकंदरीत आता आपण समजा तुमचा जो अनुभव पाहिलाय ह्या वर्षी, आता जो काही तुम्ही खर्च केलेला आहे बरोबर, तो तर म्हणजे आपण असं म्हणू का नगण्य प्लॉटच्या मानाने बरोबर, काही नाही, आणि त्या काही ट्रीटमेंट केल्या तर त्या मानाने नगण्य, तरी पण तुम्हाला उत्पन्नामध्ये फरक आहे ना 100% वाटला बरोबर. आणि जी काही क्वालिटी आहे शेंगांची बरोबर, आज समजा मार्केटमध्ये शेंगा जर पाहिल्या तर पिवळ सरपाना बरोबर, त्याच्यामध्ये समजा आपण समजा बघितलं तर शेंगा एकदम आखूड पूर्ण न भरलेली बरोबर, ग्रीनरी कमी, तर ह्या आपल्या कुठं प्लॉटमध्ये दिसत नाही. तर मार्केटमध्ये तुम्ही इतर पण शेंगा पाहत असाल बरोबर एवढ्याच्या शेंगा, तर काय बदल वाटतो त्यांच्या आपल्यामध्ये? आता मार्केटमध्ये ते वडील जाताना त्याच्यामुळे मग तेवढे नाही, पण मग त्यांच्यापेक्षा तर आतापर्यंत भावातच विकलं हायस्ट मध्येच विकलं. तर अजून पुरेपूर केलं असतं तर अजून बेटर विकलं असतं, असं अजून बेटर विकलं असतं. आता अजून सुद्धा वरती फुलकळी चालू आहे बरोबर, फुलकळी चालू आहे, शेंडा चालू आहे, आणि अजून पण चांगला फ्रेश प्लॉट आहे बरोबर आहे. तर एकंदरीत काय वाटतं का, म्हणजे समजा आपण जे की आज तुम्ही 7-8 वर्षापासून वापरताय बरोबर आहे, जरी मध्ये तुम्हाला विसर पडला असेल, परत तुम्ही आले आणि तुम्ही वापरताय कृषी अमृत म्हणा, बाकीचे आधी एससीटी वैदिक एससीटीचे प्रोडक्ट वापरले, सॉइल चार्जर झालं, सगळे उत्पादनं वापरले, आता एससीटी वैदिक वापरताय, तर तुम्हाला काय वाटतं समजा याच्यावर 100% व्यवस्थित शेती केली शेड्यूल पाहून तर व्यवस्थित माल येऊ शकतो का? येऊ शकतो. येऊ शकतो.
आणि समजा आता हे जे काही तुम्ही उत्पन्न घेताय, आज लोक भरपूर दामतात, पाऊस झाला, पाणी झालं, वेगवेगळ्या रोगराईंचे अटॅक झालं आणि खर्च आपट होतो आणि त्या मानाने उत्पन्न कमी येतं. ते इथं 2 दिवसाला स्प्रे मारावा लागतो, बरोबर आहे. आणि इथं आपल्याला काय एकदम निश्चिंत आहे, बरोबर आहे. तर काय वाटतं एकंदरीत तुमचा हा काही तुमचा वनी भाग झाला किंवा आजूबाजूचे बेंडोरी तालुक्यातले काही शेतकरी, पिंपळगाव पण तुमच्या जवळपासच येतं, पिंपळगाव वसण, काय वाटतं त्या शेतकऱ्यांनी SCT वैदिकचा समजा वापर जर केला तर त्यांना फायदा होऊ शकतो का? होऊ शकतो. आणि एकंदरीत जो काही खर्च आहे तो म्हणजे आपण सुरुवातीला खर्च आहे असं वाटतंय, पण मग नंतर आपण रासायनिकचा विचार केला तर 2 दिवसाला स्प्रे जर मारलं तर तेवढं पैसा स्प्रे मध्येच निघून जातो, त्या तुलनेमध्ये कमी म्हणजे आपला खर्च. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही, पण मग जर खर्च आहे सुरुवातीला पण त्याचा 2 वर्षाने बेनिफिट आहे. 2 वर्षांनी रासायनिक मध्ये समजून नाही राहिलं, म्हणजे बाकीच्यांना असं काय वाटतंय बरोबर का 2 वर्ष खर्च केला आपण रासायनिक मध्ये, समजा आता 2 गुंठे आहेत पण त्याचा 5 वर्षाने साईड इफेक्ट भरपूर आहे आता जाणून राहिले. पण मग हे जर 3 वर्ष जर खर्च ₹1,00,000 जरी गेला, बरोबर, पण त्याच्या 3 वर्षांनी बेनिफिट जास्त आहे. जशी पूर्वी शेती करत होतो ना तसं. तर एकंदरीत आपण हा तुमचा प्लॉट पाहिला, बरोबर, 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. आणि तुम्ही जो काही माल घेताय तो पण माझ्या मते आतापर्यंत आपण ऍव्हरेज धरू 15 पोत्यांचा ₹5,000 पोत्यानी, तरी ₹75,000 या प्लॉट मध्ये झालेले आहे आपले, बरोबर. तर खर्च तर वसूलच झालेला आहे, पण आता नफा पण चालू आहे. आणि हाय तो नफाचे सगळा पुढचा. जोपळे साहेब, हा जो काही भाग आहे, आता तुम्ही जर शेंग वगैरे पाहिली, ह्या भागामध्ये भरपूर घेवडा केला जात असेल, बरोबर. त्या मानाने या प्लॉट मध्ये तुम्हाला काय, तुम्ही जे शेड्यूल दिलं होतं त्या पद्धतीने काय काय बदल वाटतं? बदल म्हणजे सर असं आहे, आता ही बघा ही शेंग आहे, बरोबर. आता मी विजिट भरपूर करत असतो. आता ह्या जाळीची शेंग जर म्हटली तर ही केमिकल वाल्यांची बदलीची झाली. तर इथं पूर्णपणे SCT वैदिकचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ही फक्त साईजने जाड दिसते, पण ती तोडल्यानंतर केमिकलची शेंग तोडली तर ती बनवली जाते, म्हणजे अशी चिपली जाते. तशी ही आपली SCT वैदिकची जर वापर केलेलं पीक जर आपण मोडलं त्याचा आवाज डायरेक्ट कडकन येतं. याच्यामध्ये आणखीन बी पण निर्माण नाही झालं, पूर्ण घर भरलेलं आहे याच्यात. तसं केमिकल जर इथं वापर राहिला असतं तिथं बी तयार राहिला असतं आणि पोकळपणा राहिला असतं. म्हणजे जो काही घर आहे मधला शेंगण मधला तो पूर्ण भरले, बरोबर आहे. आणि आपण नाही म्हणणार का जास्त दिवसाची शेंगे, बरोबर आहे, कवळीचे फुगवण पण चांगली. लेट झाला 8 दिवस असं वाटत होतं का लेट म्हणजे बदल्यासारखं वाटेल, पण मग तसं काही वाटलं नाही. आणि मार्केटने घेतला म्हणजे किती 5,500 आता मग विकला, म्हणजे असं वाटत होतं डाऊन मध्ये विकेल जाड शेंग आहे, बरोबर. मग काही वाटलं नाही 3 दिवस म्हणजे, कारण इकडून कुडत गेलं ना त्या साईडला लेट झाला. 5-6 दिवस म्हणजे 10 दिवस थोडा लेट झाला, 10 दिवस थोडं लेट म्हणजे बाकीचा, पण मग काही नाही वाटलं फरक एवढं. ते एकंदरीत आता आपण समजा तुम्ही जे काही वापर करताय आणि जे काही पूर्ण शेतीवरच तुम्ही प्रगती करताय, बरोबर आहे. तर एकंदरीत तुम्ही द्राक्ष बागेला पण वापरलं, घेवड्याला पण वापरलं, अजून कांद्या पिकाला पण वापरलं, सगळ्या पिकांना वापरलेलं आहे, बरोबर. तर एकंदरीत रिझल्ट बाकीच्यांना अर्धवट वापरून बाकी पुन्हा असं घरच्या माणसं काही करता नाही, मग रिझल्ट नाही भेटू राहिला तर मग पुन्हा केमिकल मध्ये मिक्स वापरला आतापर्यंत असं कांद्याला, बरोबर. पण हे 100% वैदिकवर केलं, तर त्याच्यामुळे आपला प्लॉट एकदम सुस्थितीत आहे. आतापर्यंत वापरलं पण धरसोड केली त्याच्यामुळे रेग्युलर मध्ये सॉइल चार्जर, एनर्जी, फ्रूट आणि ते क्रॉप रेग्युलर वापरत होतो, पण बाकीचं पुरेपूर वापरत नव्हतं, असं पुरेपूर वापरत नव्हते. तर एकंदरीत जोपळे साहेब, हा जो काही परिसर आहे ह्या भागामध्ये तुम्ही मार्गदर्शन करताय, भरपूर पिकं तुमच्याकडे येतात, द्राक्ष बागे, तरकारी पिकं झाले, टमाट्याची लागवड तुमची इथे चांगल्या प्रमाणात होते. तर काही शेतकऱ्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल, मार्गदर्शन हवे असेल, तर तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. हिरामनचंद्र जोपळे, मार्गदर्शन केंद्र, जयेश अॅग्रो, चौसाळे. तर तुम्ही जे काही आता शेती करताय सर, जे काही SCT वैदिक वरती करताय, आणि तुम्ही आम्हाला खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.